आणि मी संबंधितावर ज्या ज्या लोकांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्यांच्यावर मी आजच किंवा उद्यापर्यंत मी हक्कभंग आणणार आहे. मी त्यांच्यावर अवलंबून नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून सातत्यानं काही चॅनल्स यूट्यूब चॅनल्स माझ्यावर अश्लील भाषेमध्ये नीच भाषेमध्ये पत्रकारितेची भाषा नसताना अशा प्रवृत्ती माझ्यावर बातम्या करतात. जवळजवळ माझ्याकडे आता माहिती आहे 85 बातम्या रेग्युलर खालच्या पातळीवर टीका करून मला बदनाम करण्याचं काम आत्तापर्यंत केलं. निवडणुकीमध्ये निवडून येऊ नये म्हणून, निवडणूक झाल्यावर मंत्री होऊ नये म्हणून, मंत्री झाल्यावर अशा अनेक बातम्या माझ्यावर झालेल्या आहेत. सातत्यानं काही ठराविकच लोक आहेत, एका दुसरा चॅनल आहे आणि त्यांच्यावर सुद्धा मी आता आजपर्यंत बऱ्याच गोष्टी लोकशाहीत आपण सहन करायच्या असतात. सुटी आपण काम करतो तेव्हा पत्रकारिता असते आणि सहन करायचं असतं आपण सुटी सार्वजनिक जीवनात आहे. आता लेवल सोडून ज्या पद्धतीच्या भाषा आतापर्यंत वापरल्या शेवटी त्याला कधी तर उत्तर द्यायला लागेल. ती वेळ आता आली आहे. सर, सदर महिला देखील उपोषणाला बसणार आहे म्हणते, त्याबद्दल मला त्या संदर्भात माहिती नाही. पण मी एवढं क्लिअर सांगेन की महिला त्याच असतील किंवा कुठलीही महिला असेल त्या संदर्भात जर कुणी त्यांना टॉर्चर करत असेल तर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. साहेब कुमार गोरे असेल किंवा अन्य कुणी असेल कारवाई केली. हा साहेब, मलाही तुमच्याशी बोलायचं आहे. साहेब ऐका ना, तुम्ही माझी बदनामी करताय, त्या महिलांची बदनामी करताय. मी बाजू ऐकून घ्यायला तयार आहे ना. तुमची बाजू ऐकून घ्यायला हे संतोष नाही साहेब, मी तुमची बाजू ऐकायला तयार आहे. तुम्ही त्या महिलेची बदनामी करताय, आता एक कोर्टाची खोटी माहिती देताय साहेब तुम्ही. साहेब तुम्ही माझ्यावर टीका केली, मी तुमची बाजू ऐकून घेतो ना साहेब. साहेब राजीनामा मागले जातो, तुम्ही जे 25 व्हिडिओ मी तुमचं म्हणणं ऐकून घेतो ना. मला बोला ना. मी आपल्याला साहेब मी तुमचं म्हणणं ऐकून मलाही सांगा ना. मी त्यांच्या अगोदर नंबर लावलाय. हो ऐका ना. हा साहेब मलाही बोला ना साहेब. साहेब माझ्याशी बोला ना. अहो सर तुम्ही मलाच बाकीच्या मीडियाला बाईट देता, मला का घाबरताय त्याला सर? सर मला माझ्याशी बोला ना सर. सर अहो काय सर काय घाबरताय?